तर बरेच लोकांना सर टूर्स बिझनेस हा फक्त फिरणं वाटतं, परंतु ह्याच्या मागची रिअलिटी काय आहे? कारण की फिरणं हा आमच्यासाठी नुसतं फिरणं नव्हे तर आमच्या व्यवसाय वाढीसाठी आम्ही फिरत असतो. लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज ह्या दोन प्रकारचे तुमच्याकडे लोक येत असतील बुकिंगसाठी, बरोबर. तर ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? नक्कीच फरक जाणवतो सर, की लव्ह मॅरेजवाले जे क्लायंट असतात त्यांचं डेस्टिनेशन ऑलरेडी फिक्स असतं. ओके. बिकॉज ते खूप वर्षापासून सोबत असतात, किंवा 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष सोबत असतात. तर त्यांची डेट ऑलरेडी झालेली असते नियर बाय बीच डेस्टिनेशनला. तर त्या टायमाला त्यांचं हनीमून डेस्टिनेशन फिक्स झालेलं असतं. आणि अरेंज मॅरेजवाले जे असतात त्यांचं डेस्टिनेशन फिक्स होतं साखरपुड्यानंतर, जे आपण एंगेजमेंट म्हणतो. एंगेजमेंट झाल्यावरती त्यांचे कॉन्टॅक्ट होतात, त्यानंतर त्यांचं डेस्टिनेशन फिक्स होतं. त्यामुळे हा जो फरक जाणवतो तो लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजमध्ये हनीमून कपलसाठी जाणवतो आम्हाला. मध्ये मी सांगाल की दापोली नावाचं एक जागा आहे महाराष्ट्रामध्ये, कोकणात. ओके. तिथले बीच पण खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे तिथे व्हिजिट न करता ते डायरेक्ट विदेश टूरला प्रिफर करतात. परंतु मला असं प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की विदेश टूर करणाऱ्या लोकांनी प्रथमतः ज्यावेळी विदेश टूरला जातात त्यावेळी त्यांनी कोणती काळजी घ्यावी? बरोबर, प्रश्न खूप चांगला आहे तुमचा. कारण की ह्या गोष्टी खूप लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये माहिती नसते. खूप सारी ज्या विदेश टूरला जातात तर पहिली गोष्ट आपला पासपोर्ट खूप महत्त्वाचा असतो विदेश टूरसाठी. सर, व्यवसाय म्हटला तर कॉम्पिटिटर आहेच प्रत्येकाला. येस. पण आपण काय देतो आणि समोरचा काय देतो ह्याच्यामधला फरक ग्राहकांना समजून द्यावा लागतो. येस. आणि आम्ही हनीमून कपल स्पेशल टूर करतो. कारण की आमच्या एवढ्या 10 वर्षापासून हनीमून स्पेशल टूरच जास्त आम्ही कस्टमाइज टूर देतो. त्याचबरोबर फॅमिली ट्रिप हे आमच्या आहेतच सोबतच आमचे पिलग्रिमेज प्लेसेसचे टूर आम्ही त्या पण देतो. ओके. तर याच्यामध्ये आपला ट्रस्ट कसा निर्माण करायचा हे कस्टमर जेव्हा ऑन टूर असतो येस. आणि तो आल्यावरती जेव्हा दुसऱ्याचा रेफरन्स देतो. मग तुम्ही सजेस्ट असं कराल की सुरुवातीला अगदी तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर सुरुवातीला तुम्ही महाराष्ट्र एक्सप्लोर करा, नंतर भारत एक्सप्लोर करा, नंतर मग जगाच्या बरोबर. कुठेही जा. जो माणूस घरातनं बाहेर निघालाच नाहीये ओके. तर त्यांनी पहिले महाराष्ट्रात फिरणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर मग तो भारतातले एक डेस्टिनेशन घेऊन तो फिरू शकतो. प्रवास काही जणांसाठी फक्त आठवण, काही जणांसाठी फक्त सुट्टी आणि काही जणांसाठी मजेशीर किस्से. आज आपल्या पॉडकास्टमध्ये असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की जे आपल्या स्वप्नांना तिकीट लावतात, आपल्या आठवणींना रूम बुकिंग करून देतात आणि चला जाऊया असं म्हटल्यावरती ते कुठे जाऊया असं म्हणतात. हनीमून टूर, ग्रुप पॅकेज किंवा टूर पॅकेज, देश विदेशातील ड्रीम डेस्टिनेशन याच्यामध्ये तुम्ही बुकिंग त्यांच्याकडे करू शकता. तर आज आपण अशा व्यक्तिमत्वाला बोलवलं आहे की ज्यांच्याकडून आपल्याला मजेशीर किस्से ऐकण्यासाठी मिळणार आहेत, त्यांच्या व्यवसायामागची एक संघर्ष गाथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि ज्या ज्या नवउद्योजकांना ह्या उद्योगात यायचं असेल तर त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे. तर सीट बेल्ट बांधा, बॅगा पॅक करा आणि चला एका प्रवासावरती, कारण आज ह्या पॉडकास्ट तुम्हाला घेऊन जाणार आहे तुमच्या भन्नाट प्रवासावर. चला तर मग आज स्वागत करूया भाग्यदीप हॉलिडेज याचे सर्वेसर्वा श्री दीपक चौधरी सर यांचं. नमस्कार. तर आपलं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे, तुमच्या, आमच्या आणि मराठी उद्योजकांच्या हक्काच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे मधली ओळ उद्योजकतेची. दीपक सर, धन्यवाद तुम्ही आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल. नमस्कार. सर्वप्रथम मधली ओळ उद्योजकतेची या टीमचे आणि अजित सर तुमचे मनापासून धन्यवाद करतो की तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवरती बोलवलं आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. येस, धन्यवाद सर. आता बरेच लोकांना सर टूर्स बिझनेस हा फक्त फिरणं वाटतं, परंतु ह्याच्या मागची रिअलिटी काय आहे? सर्वप्रथम तर मी सांगेल की जे आमच्या व्यवसायात आहेत ते सर्व मंडळी सगळे म्हणजे व्यावसायिक आहेत, ते सगळे फिरतच असतात. कारण की फिरणं हा आमच्यासाठी नुसतं फिरणं नव्हे तर आमच्या व्यवसाय वाढीसाठी आम्ही फिरत असतो. तिथे लोकेशनला जाऊन तिथल्या स्पॉट पूर्ण साईट सीइंग बघणं, हॉटेलमधली अरेंजमेंट, हॉटेल किती स्टार आहे, प्रॉपर हॉटेल आहेत की नाही, तिथल्या रूम कॅटेगरी हे बघितल्यावरती आम्ही आमच्या कस्टमरला त्याची सर्व्हिस आम्ही आवर्जून सांगू शकतो की ह्या हॉटेलमध्ये तुम्ही राहू शकतात, इथे अशी अशी रूम आहे, ह्या रूममधनं हा व्ह्यू दिसेल, ह्या रूममध्ये घेतलं तुम्ही तर ह्या रूममध्ये अशी अशी सर्व्हिस आहेत, या हॉटेलमध्ये फूड चांगल्या क्वालिटीचं आहे, हे आम्ही आवर्जून कस्टमरला सांगू शकतो. दीपक सर, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज ह्या दोन प्रकारचे तुमच्याकडे लोक येत असतील बुकिंगसाठी, बरोबर. तर ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो का? नक्कीच फरक जाणवतो सर, की लव्ह मॅरेजवाले जे क्लायंट असतात त्यांचं डेस्टिनेशन ऑलरेडी फिक्स असतं. ओके. बिकॉज ते खूप वर्षापासून सोबत असतात,
किंवा 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष सोबत असतात, तर त्यांची डेट ऑलरेडी झालेली असते नियर बाय बीच डेस्टिनेशनला. तर त्या टायमाला त्यांचं हनीमून डेस्टिनेशन फिक्स झालेलं असतं. ओके. आणि अरेंज मॅरेजवाले जे असतात त्यांचं डेस्टिनेशन फिक्स होतं साखरपुड्यानंतर, जे आपण एंगेजमेंट म्हणतो. एंगेजमेंट झाल्यावरती त्यांचे कॉन्टॅक्ट होतात, त्यानंतर त्यांचं डेस्टिनेशन फिक्स होतं. त्यामुळे हा जो फरक जाणवतो तो लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजमध्ये हनीमून कपलसाठी जाणवतो आम्हाला. महाराष्ट्रातील असा कोणता एरिया जो अंडर रेटेड आहे, परंतु सध्या तो गोवापेक्षा सुद्धा भारी आहे? नक्कीच हे सांगायला मला आवडेल, की आपल्या महाराष्ट्रामध्ये बीच तर भरपूर आहेत. बीच डेस्टिनेशन चांगले आहेत. तिथे लोकं आता सध्या महाराष्ट्रामधलेच बीच डेस्टिनेशन जास्त कव्हर करतायत. त्याच्यामध्ये मी सांगाल, की दापोली नावाचं एक जागा आहे महाराष्ट्रामध्ये, कोकणात. ओके. तिथले बीच पण खूप चांगले आहेत. त्याच्यामध्ये मुरुड वगैरे ते बीच चांगले आहेत. त्यानंतर अजून थोडं पुढे गेलो आपण तर देवबाग, तारकर्ली ओके. हे सुद्धा फेमस डेस्टिनेशन आता चालू आहेत. जबरदस्त. म्हणजे ट्रेंडिंग आहे सध्या तर याच्यामध्ये. तर गणपतीपुळे हे एक आहे. ते गणपतीपुळेला पण आपल्याला चांगला बीच तिथे बघायला मिळतो. गणपतीचं दर्शन पण घेता येतं. तर हे एक आपले बीचेसमध्ये महाराष्ट्रात चांगले आहेत. आता बरीचशी लोक काय करतात, की महाराष्ट्रातले काही चांगले चांगले एरिया असतील, भारतातले काही एरिया असतील, तिथे व्हिजिट न करता ते डायरेक्ट विदेश टूरला प्रिफर करतात. परंतु मला असं प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की विदेश टूर करणाऱ्या लोकांनी प्रथमतः ज्यावेळी विदेश टूरला जातात त्यावेळी त्यांनी कोणती काळजी घ्यावी? बरोबर. प्रश्न खूप चांगला आहे तुमचा, कारण की ह्या गोष्टी खूप लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये माहिती नसते. खूप सारी ज्या विदेश टूरला जातात, तर पहिली गोष्ट आपला पासपोर्ट खूप महत्वाचा असतो विदेश अगदी. टूरसाठी. अगदी. आणि पासपोर्ट मधलीच गोष्ट म्हटल्यावरती, की पासपोर्ट 6 महिने अगोदर व्हॅलिड पाहिजे आपला, तर आपण विदेश टूर करू शकतो. ओके. तर तो व्हॅलिड नसेल तर आपल्याला पासपोर्ट म्हणजे ट्रॅव्हल करता येणार नाही. आणि बाकीच्या ज्या गोष्टी झाल्या विदेश टूरमध्ये, लोकांना काही काही प्रॉब्लेम येतात की जेवणाचे. तर प्रत्येक आपल्या भारतातलं फूड म्हणजे इंडियन रेस्टॉरंट हे प्रत्येक देशामध्ये आता अवेलेबल आहेत. ओके. आणि आपल्याला इथून भारतातनं विदेशात ट्रॅव्हल करायला भरपूर सारे मधले डेस्टिनेशन आहेत, की तिथे आपल्याला व्हिसा फ्री आहे. काही काही व्हिसा ऑन अरायव्हल आहेत. तर ते एक आपल्याला चांगली संधी आहे, की विदेशात आपण जाऊ शकतो. सर बघा, बरीचशी लोक महाराष्ट्र म्हणा किंवा भारतात न फिरता डायरेक्ट विदेशात जातात. तर ही विदेश टूर करण्या अगोदर त्यांनी कोणती कोणती काळजी घ्यावी त्यांनी? प्रश्न खूप चांगला विचारला सर तुम्ही, कारण की हा प्रश्न खूप गरजेचा आहे लोकांसाठी. कारण की ह्या प्रश्न म्हणजे तुमच्या प्रश्नामध्ये लोकांना त्याचं नॉलेज नाहीये ऍक्च्युली. तर ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मला असं वाटतं, की तुमचा पासपोर्ट व्हॅलिड पाहिजे ओके. ट्रॅव्हल करण्याच्या अगोदर 6 मंथ. हे एक गरजेची गोष्ट, कारण की लोक जे स्वतः घरी बसून बुक करतात त्यांना माहित नसतं की आपला पासपोर्ट एक्सपायर होतोय. ओके. हे आम्ही ट्रॅव्हल एजंट आवर्जून बघतो, की पासपोर्ट हाताळल्यावर आमची एकच गोष्ट नजर जाते, की तुमचा पासपोर्ट व्हॅलिड आहेत का. ओके. बरोबर, नसेल तर आम्ही लगेच त्याला रिन्यूला टाकतो. परत दुसरी गोष्ट अशी आहे, की काही गोष्टी अशा असतात, की त्या एअरपोर्टवरती आपल्याला टूरवर नेता येत नाही. तर त्या गोष्टी पण आपल्याला अवॉइड कराव्या लागतात, की तिथून येतात ते आम्ही तसं सगळं गायडन्स आपल्या ट्रॅव्हल म्हणजे क्लायंटला देतो. परत आता असं माझं एक असं बघण्यास आलंय, की काही लोकं बॅग भरतात, पण बॅगेमध्ये जे सामान असतं त्याचं लक्ष देत नाही. ओके. लहान मुलं वगैरे असतात, काहीतरी चाकू टाकून देतील, कैची टाकतील, ब्लेड टाकतील. ओके. तर ह्या गोष्टी जर बॅगेत आढळल्या एअरपोर्टवर, तर ती बॅग मुंबईलाच एअरपोर्टला राहील आणि तुम्ही बाहेर देशात निघून जाणार. ओके. पण त्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या असतील तर ह्या गोष्टी काळजी घेतलेली महत्वाची असते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की आपण जेव्हा एअरपोर्टला जातो तर आपल्याकडे फॉरेनला जाताना करन्सीचा एक मुद्दा खूप मोठा असतो, की तो फॉरेन करन्सी आपल्यासोबत पाहिजे. त्याचं पण लिमिट असतं, की फॉरेन करन्सी आपण किती कॅरी करू शकतो आणि किती कार्डमध्ये आपण फॉरेन करन्सी ऍड करू शकतो. तर तो एक मुद्दा एक लोकांना आम्ही सजेस्ट करतो, की एवढी एवढी करन्सी तुम्ही घेऊन जाऊ कॅरी करू शकता. त्याच्यानंतर कस्टम ड्युटी हा एक प्रकार आहे एअरपोर्टवरती, की रिटर्न येताना लोक शॉपिंग करून तर येतात, पण ओके. त्यांना त्याच्याबद्दलचं नॉलेज नसतं, की आपण किती शॉपिंग करावी. येस, हा मोठा प्रॉब्लेम असतो. बरोबर, हा प्रॉब्लेम त्यांना येताना एअरपोर्टवरती कस्टमला जेव्हा तुम्ही उभे राहतात तेव्हा हा प्रॉब्लेम त्यांना समजतो. तर त्याच्याबद्दल पण आम्ही आमच्या क्लायंटला गायडन्स देतो, की तुम्ही एवढ्या एवढ्या प्रकारची मुद्देमाल किंवा वस्तू जे काय असतील, सोनं असतील, दुबईवरून कोण येत असेल शॉपिंगवरून तर एवढं एवढं सोनं तुम्ही कॅरी करू शकतात, किंवा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, या गोष्टी सगळ्या आम्ही त्यांना गायडन्स करतो. तर बघा, टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा जो बिझनेस आहे तुम्ही अगदी झिरो पासून तुम्ही चालू केला. बरोबर. तर हा बिझनेस चालू करताना अगदी पहिला ग्राहक तुम्ही कसा मिळवलात? ऍक्च्युली माझं एज्युकेशन टुरिझम मध्ये झालेलं आहे. ओके. आणि मी टुरिझममध्ये असताना जेव्हा आम्हाला कॉलेजमधनं इंटर्नशिप असते, तर त्यानंतर आम्ही जॉब पण केला. इंटर्नशिप केली आहे 6 महिने. ओके. त्यानंतर जॉब केलाय मी. तर त्याच्यामधले जे क्लायंट होते, जे माझ्याशी चांगले मैत्री संबंध निर्माण झाले होते, ते एक होते. त्यानंतर पहिला ग्राहक तर मी सांगू शकतो, की माझ्या फॅमिली मेंबरमधलाच होता ओके. आणि ओळखीमधलाच पहिला गिराईक असू शकतो प्रत्येकाच्या उद्योगधंद्यामध्ये. कारण की
लगेच मार्केटमध्ये बसणं आणि त्यांचा विश्वास निर्माण करणं खूप मोठं काम आहे. ओके. तर पहिला गिराईक हा आमचा जवळचाच असतो. जवळ असतो. सर आता बघा बरीचशी गोष्ट दिसते की बरेचसे ग्राहक काय करतायत की प्रवासाचा आनंद घेण्यासाठी टूरला जातात का सोशल मीडियाला कंटेंट कलेक्ट करण्यासाठी जातात? मला तर असं वाटतं की लोक फिरायला जातात कमी आणि Yes. लोकांना दाखवायला जास्त जातात. ओके. कारण की जो कोणी फिरायला जातो तर त्याचा एअरपोर्टला गेल्यावरती पहिला स्नॅप असतो बोर्डिंग पासचा. येस. तर हा बोर्डिंग पासचा जो स्नॅप आहे ना, हा लोकांना खूप विचलित करतो. ओके. दुसऱ्या दिवशी घरी आल्यावरती आपण समजा ज्यांनी बघितलं असेल की त्याच्या डोक्यात लगेच वेध लागतात की आता आपण कुठेतरी फिरायला जायचं. ओके. तर हा एक आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे की त्यांनी जो फोटो टाकलेला असतो त्याच्यामुळे आम्हाला एक क्लायंट भेटतो ओके. जबरदस्त. आणि त्याची जर टूर चांगली झाली आमच्याकडनं गेलेल्या क्लायंटची तर तो लगेच रेफरन्स म्हणून समोरच्याला सांगतो की बाबा मी ह्या कंपनीकडनं गेलो होतो किंवा दीपकच्या टूरमधनं गेलो होतो. हे लगेच लोकांना सांगितल्यावरती लोक आमचेच गिराईक शेवटी वाढतात. बघा तुमच्याकडे येणारा जो ग्राहक आहे हा बार्गेनिंग करतच असेल पॅकेजमध्ये. बरोबर. मग असा चीप पॅकेज मागणारा व्यक्ती पुढे जाऊन जास्त त्रास देतो का? नक्कीच त्याचा त्रास तर आम्हालाही होतो आणि त्यांना स्वतःलाही होतो. याचं उदाहरण मी देऊ इच्छितो की एखाद्या डेस्टिनेशनला समजा आपण पॅकेज दिलं कस्टमरला. आता उदाहरणार्थ माझ्या पॅकेजची कॉस्ट ₹30,000 पर कपल आहे. तर हेच पॅकेजची कॉस्ट ऑनलाईनवर लोक सर्च करतात. त्याच पॅकेज त्यांना 28ला भेटतं किंवा 27ला भेटतं. हे लोक आमच्या समोर पॅकेज दाखवतात की बघा आम्हाला ह्या कंपनीने हे पॅकेज दिलेलं आहे. बरोबर. आम्ही ह्या गोष्टी मान्य करतो की तुम्हाला भेटलंय पॅकेज. पण याच्यामध्ये फरक असा जाणवतो की मी दिलेल्या हॉटेल म्हणजे आमच्या कंपनीने दिलेल्या हॉटेल आणि त्यांना ज्या दिलेलं हॉटेल प्रोव्हाइड केलेलं आहे त्या हॉटेलच्या किलोमीटरचा डिस्टन्स 10 ते 15 किलोमीटर मध्ये असतो. आता उदाहरणार्थ असं द्यायला झालं तर मनाली सारखं डेस्टिनेशन आहे. त्या मनालीच्या मॉल रोडला जे हॉटेल असतात आणि त्या प्रकारचे नियर बाय 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही हॉटेल लोकांना प्रोव्हाइड करतो आणि त्यांना जे पॅकेज भेटलेलं आहे त्या पॅकेजमध्ये हॉटेल आहे 10 ते 12 किलोमीटर लांब. ओके. म्हणजे तिथे वस्ती नाही, जंगल आहे. हे हॉटेलचे रेट कमी असतात तर ते चीप पॅकेजमध्ये येतात. ओके. पण याचा त्रास लोकांना तिथे गेल्यावर समजतो की आपलं डिसिजन चुकीचं आहे. ओके. कारण की आपण कमी पॅकेज बघायला गेलो पण रेटमध्ये जो फरक असतो हाच फरक असतो की लोकांना हे कळत नाही पहिली गोष्ट. तर हे पॅकेज देताना आम्ही याचा खूप विचार करतो की हॉटेलमधनं माणूस निघाला बाहेर तर वॉकिंग डिस्टन्सवर तो संध्याकाळी फिरला पाहिजे. त्याला काही कोणतीही गोष्ट लागली, मेडिकल इमर्जन्सी झाली, काही झालं तर त्याला 10 मिनिटात ती सुविधा पुरवली गेली पाहिजे. याचा आम्ही विचार करतो. त्याचबरोबर हॉटेलमध्ये पण आता 3 स्टार कॅटेगरीची हॉटेल आपण घेतली तर त्याच्यामध्ये पण 3 प्रकारच्या कॅटेगरी असतात. स्टँडर्ड कॅटेगरी, डिलक्स कॅटेगरी, सुपर डिलक्स, लक्झरी ह्या 3 स्टारमध्ये येतात याच्यामध्ये. त्याच्यानंतर 4 स्टार झालं होतं. याच्यामध्ये पण खूप तफावत जाणवते की त्यांचं जे 3 स्टार हॉटेल आहे. आता उदाहरण द्यायला झालं की 3 स्टार कॅटेगरीचं समोरच्याला जे हॉटेल दिलेलं आहे त्यात फक्त 10च रूम आहेत. ओके. पण माझ्या 3 स्टार हॉटेलमध्ये कमीत कमी 25 रूमची इन्व्हेंटरी आहे. ओके. तर त्याच्यामध्ये इंडोर गेम असतील, स्विमिंग पूल असेल किंवा फूडमध्ये पण खूप क्वालिटीचा डिफरन्स पडतो की 3 स्टार स्टँडर्डमध्ये आणि डिलक्समध्ये फूड क्वालिटीचा पण फरक पडतो. उदाहरणार्थ समजा 3 स्टार स्टँडर्डमध्ये समजा 2च मेनू नाश्त्याला असतील ब्रेकफास्टला तर आमच्या 3 स्टार डिलक्समध्ये 5 ते 6 मेनू आम्ही प्रोव्हाइड करतो हॉटेलमध्ये. अशा हॉटेल आम्ही लोकांना देतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये समजा पोहे नाही आवडत तर तुम्हाला इडली सांबार, वडा सांबार ह्या पण गोष्टी तिथे अवेलेबल असतात. पण डिलक्स हॉटेल आणि स्टँडर्ड हॉटेलमध्ये हाच फरक जाणवतो आणि त्याच्या रेटमध्ये पण तफावत जाणवते. ओके. त्याच्यामुळे हे तिकडचे लोक तुम्हाला पॅकेज स्वस्त देतात. सर सोशल मीडियाने अशा काही जागा आहेत की त्यांची हाईप वाढवून ठेवलेली आहे. बरोबर. अशा जागांवरती तुम्ही स्वतः जाऊन आलाय आणि तुम्ही तुमच्या ग्राहकांना सजेस्ट करताय की ह्या जागेवर जाऊ नका, अतिशय बकवास अनुभव आहे. तरी सुद्धा ते लोक त्या जागेची मागणी करतात. बरोबर. काय तुमचा अनुभव सांगाल सर? असा अनुभव बघायला गेलं तर मी स्वतः केरळला गेलो होतो. तर केरळला अलेप्पी हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी हाऊसबोट तिथे स्टेसाठी असतात. येस. तर हाऊसबोटचा एक मायनस पॉईंट असा आहे की तिथे बॅकवॉटर असल्यामुळे तिथून पाण्याचा थोडासा स्मेल येतो. ओके. आणि त्याच्यानुसार परत पाण्याचा स्मेल येतोच. पण हाऊसबोट पण डिलक्स कॅटेगरीच्या आपण घेतल्या ओके. तर त्या एवढ्या मेंटेन नसतात. ओके. तर आपण जर ग्राहकांना सांगितलं की तुम्ही लक्झरी हाऊसबोट घ्या तर ते त्यांच्या बजेटमध्ये बसत नाही. ओके. तर आम्ही त्यानुसार त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही त्यापेक्षा हॉटेलमध्ये राहा आणि डे ट्रिप तुम्ही हाऊसबोटमध्ये करा, राऊंड ट्रिप. ओके. तर हे एक आम्ही सजेस्ट करतो. त्याचप्रमाणे दल लेक म्हणून एक जागा आहे श्रीनगरमध्ये. तर श्रीनगरमध्ये पण सेम हाऊसबोट आहेत. त्या वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी उभ्या आहेत. तर त्या तिथे पण पाण्याचा स्मेल थोडाफार तर येतोच पण हाऊसबोट मधला जो कुबट वास येतो ना ओके. तो ग्राहकांना थोडासा दिशाभूल करतो. ओके. त्याच्यामुळे ग्राहकांच्या टूरवरती जे असतं तो जो हॅपीनेस असतो तो थोडासा निघून जातो. सर मला विचारायला तुम्हाला आवडेल की टूर बिझनेस जो आहे हा पीसफुल आहे का स्ट्रेसफुल आहे? मला सांगायला असं वाटेल की स्ट्रेसफुल तर नक्की येतो आमच्यासाठी. ओके. पण त्या ग्राहकांना पीसफुल करण्यासाठी आम्ही स्ट्रेसफुल असतो. जबरदस्त. येस. कारण की
तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर फॉरेनला जेव्हा लोक फिरायला जातात परदेशामध्ये, तर त्या टायमाला इंडियातला टाइम झोन आणि फॉरेनचा टाइम झोन मध्ये खूप फरक असतो. ज्यावेळेस भारतामध्ये सकाळचे 10 वाजले असतात त्यावेळेस रात्रीचे तिकडे आमचे क्लायंट आराम करत असतात. येस. पण जेव्हा इथे रात्रीची वेळ असते त्या टायमाला आमचे ग्राहक हे फिरत असतात. येस. तर त्या टायमाला आमची झोप मोडू शकते. बरोबर. ते पण कधी त्यांना जर काही अडचण आली किंवा एखाद्याचं हॉटेल चेक इन आहे त्या टायमाला किंवा ऑन अरायव्हल विजा ते करतायत, तर विजाच्या टायमाला डॉक्युमेंटेशनचा कधी कधी प्रॉब्लेम येतो. येस. तर ह्या गोष्टी आम्हाला थोड्याशा स्ट्रेसफुल करतात. येस. पण आमचं जे मार्गदर्शन असतं हे प्रॉपर असल्या कारणाने थोडासा याचा संबंध कमी येतो, पण थोडासा ट्रेस असा आम्हाला असतं. सो मार्केटमध्ये तुमच्यासारखे सर्व्हिस देणारे बरेच तुमचे कॉम्पिटिटर आहेत, अगदी नामांकित टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत. बरोबर. तर तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? सर, व्यवसाय म्हटलं तर कॉम्पिटिटर आहेच प्रत्येकाला. येस. पण आपण काय देतो आणि समोरचा काय देतो ह्याचा मधला फरक ग्राहकांना समजून द्यावा लागतो. येस. आणि आम्ही हनीमून कपल स्पेशल टूर करतो. कारण की आमचे एवढ्या 10 वर्षापासून हनीमून स्पेशल टूरच जास्त आम्ही कपल कस्टमाइज टूर देतो. त्याचबरोबर फॅमिली ट्रिप हे आमच्या आहेतच सोबतच आमचे पिलग्रिमेज प्लेसेसचे टूर आम्ही त्या पण देतो. ओके. तर याच्यामध्ये आपला ट्रस्ट कसा निर्माण करायचा हे कस्टमर जेव्हा ऑन टूर असतो येस. आणि तो आल्यावरती जेव्हा दुसऱ्याचा रेफरन्स देतो, येस. तर ही आमची खरी कमाई आहे. रिपीटेड कस्टमर. रिपीटेड कस्टमर. येस. आजपर्यंत मला सांगायला आवडेल की आम्ही ऑनलाईनवरती ₹1 सुद्धा खर्च केलेला नाही आहे. जे आमचे ग्राहक आहेत ते सगळे रिपीटेड आहेत, माउथ पब्लिसिटीने केलेले आहेत येस. किंवा कोणाच्या रेफरन्सने आलेले आहेत. ओके. हे आम्ही हक्काने सांगू शकतो. दोघांमधली तफावत सांगायची झाली तर एक माझ्याकडे असा अनुभव आहे की एक सिनियर सिटीजन कपल होतं की ते एका नामांकित कंपनीकडनं फिरायला गेले होते. ओके. आणि त्याच्यानंतर त्यांना तिथला अनुभव थोडासा वेगळा आला. ओके. त्यानंतर ते लोक माझ्याकडे आलेत. नेक्स्ट टाइम फिरायला जायचं होतं तेव्हा त्यांना माझा रेफरन्स एकाने दिला होता. तर त्यांना मी समजून सांगितलं की आम्ही कस्टमाइज टूर तुम्हाला देतो. ओके. कारण की ते जेव्हा गेले होते तेव्हा ते ग्रुप टूरमध्ये गेले होते. ओके. आणि ग्रुप टूरमध्ये गेल्यामुळे त्यांना पूर्ण धावपळ झाली, ट्रेस निर्माण झाला. त्यामुळे ते थोडेसे अनहॅपी झाले. ओके. तर त्यांना मी समजावून सांगितलं की तुम्ही कस्टमाइज टूर घ्या. तुम्ही सिनियर सिटीजन आहात, तुमच्या वेळेनुसार तुमच्या तब्येतीनुसार आम्ही सगळी टूर अरेंज करून देऊ आणि तुमच्यावरती आम्ही जातीने लक्ष घालू ओके. ऑन टूर. तर हा एक तो एक्सपिरियन्स त्यांना टूरवरून आल्यावर त्यांनी आम्हाला सांगितला की त्या टूरमध्ये आणि ह्या टूरमध्ये खूप मोठा आम्हाला तफावत जाणवली की तुमची टूर ही आम्हाला पूर्ण पीसफुल झाली. ओके. म्हणजे बऱ्याचशा नामांकित कंपन्या ज्या ग्रुप टूर अरेंज करतात बरोबर. ते ग्रुप जास्त नेतात, त्यामुळे त्यांना वैयक्तिक लक्ष देता येत नाही. बरोबर. तुम्ही छोट्या टूर अरेंज करता त्यामुळे वैयक्तिक लक्ष देता येत, असं तुमचं म्हणणं आहे. हीच आमची खासियत आहे की आम्ही कस्टमाइज टूर देतो. येस. ओके. आणि ग्रुप टूर मध्ये फरक असाच आहे की तुमच्यासाठी एक टूर मॅनेजर असतो, पण तो एक टूर मॅनेजर किती लोकांकडे लक्ष देईल आणि 10 लोक 10 प्रश्न एका टूर मॅनेजरला विचारतील तर शेवटी तो पण माणूस आहे, शेवटी त्याला पण थोडं कन्फ्युजन होणारच आणि तो प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकत नाही. बरोबर. तर आमचे जे सप्लायर असतात तर हे सप्लायर तिथे लक्ष देतात, पण आमचा जो ड्रायव्हर असतो हा स्पेशल त्यांच्यासाठी असतो. ओके. आणि ग्रुप टूरमध्ये बस असते एक, त्या बसमध्ये 50 लोक ट्रॅव्हल करत असतात. हा फरक आम्हाला जाणवतो की लोकांना कस्टमाइज टूर दिल्यावरती थोडेसे ते हॅपी असतात. येस. टूर कॅन्सल झाली तर सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होतं? म्हणजे कस्टमरचं होतं की टूर ऑपरेटरचं होतं? नक्कीच याच्यामध्ये टूर कॅन्सल झाली तर दोघांचंही नुकसान होतं. कसं आहे की कस्टमर हा 3 महिने अगोदरपासून प्लॅनिंग करलेली असते फिरायला जाण्याची. तर त्याच्यामध्ये जर टूर कॅन्सल झाली आणि टूर का कॅन्सल झाली याच्यामागे पण कारणं असतात की एक तर नैसर्गिक आपत्ती असू शकते, ओके, एक तर युद्धजन्य परिस्थिती असू शकते. आता आपण जवळ बघितलं काश्मीरला टेररिस्ट अटॅक झाला होता, त्याच्यामुळे पूर्ण काश्मीरचा जे पुढच्या टूर होत्या महिन्याभराच्या किंवा 2 महिन्याच्या ह्या पूर्ण कॅन्सल केल्या होत्या. ओके. तर याच्यासाठी लोकांना सामोरं जावं लागतं. बरोबर. पण त्याच्याच बरोबर टूर ऑपरेटरचं पण नुकसान होतं, कारण की याच्या बुकिंग ज्या झालेल्या असतात पुढच्या, तर ह्या बुकिंगमध्ये आमचं टूर ऑपरेटरचं नुकसान होतं. लोकल ऑपरेटरचं पण होतं आणि इथले जे बुकिंग करतात त्यांचं पण नुकसान होतं. येस. आणि कस्टमरवरती काय याचा परिणाम होतो? कस्टमरवरती परिणाम असा होतो की कस्टमर नेक्स्ट टाइम तिथे जायला थोडासा घाबरतो. येस. आता समजा उदाहरणार्थ पहलगामला जो हल्ला झाला त्यानंतर काश्मीरचा थोडासा फ्लो पूर्ण कमी होऊन गेला. ओके. कारण की 2019ला 370 कायदा हटवल्यानंतरचा काश्मीरचा फ्लो आणि आताचा फ्लो याच्यामध्ये खूप फरक आहे. ओके. कारण की त्या टायमाला काश्मीरमध्ये लोक जायला लागली भरपूर. ओके. पण आताचा काश्मीरचा जो अटॅक झाला त्याच्यानंतर काश्मीरला थोडंसं लोक अवॉइड करायला लागले. ओके. पण आताची जी परिस्थिती थोडंसं काश्मीरला आम्ही स्वतः आता काश्मीरला जाऊन आलो. तिथले हॉटेलियर,
टूर ऑपरेटर त्यांना सगळ्यांना भेटलो. ओके. त्यांची काय तिथे परिस्थिती ही आम्ही जाणून घेतली आणि आम्ही काश्मीरचं पुन्हा मार्केट चालू केलं. ओके. म्हणजे तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करताय. बरोबर. आम्हाला काश्मीर गव्हर्नमेंटनीच तिथे इन्व्हाइट केलं होतं. आता लास्ट 1 महिना पहिलेच मी काश्मीरला जाऊन आलो. ओके. आमचे जे मुंबईचे किंवा दिल्लीचे ट्रॅव्हल एजंट होते, आम्ही सर्व तिथे व्हिजिट केली. तिथल्या हॉटेल्स ज्या नवीन ओपन झाल्या होत्या की त्यांची अशी परिस्थिती होती की हॉटेलमध्ये पैसा टाकलाय पण तो येणार कसा रिटर्न, येस. याच्यामध्ये पण ते लोक म्हणजे पूर्ण ट्रेसमध्ये होते. तर तो बिझनेस कसा फ्लो वाढेल तर याचं आम्ही लक्ष दिलं आणि आता काश्मीरची मार्केटिंग चालू केलेली आहे. पण त्याचबरोबर आता जस्ट माझे एक क्लायंट होते काश्मीरला जाणारे, 6 लोकांचं फॅमिली होती. आता 3 ते 4 दिवसाआधीच काश्मीरला बर्फवृष्टी खूप झाली. येस. तर त्यामुळे तिथलं एअरपोर्टला फ्लाईट पोचलीच नाही. ओके. तर ह्या गोष्टी येतात तर ह्या लोकांना थोड्याशा नाराज करतात. बरोबर. किंवा हिमाचल प्रदेशसारखी परिस्थिती, बरोबर. क्लायंट पूर्णपणे प्लॅनिंग करत असेल आणि ऐन वेळेला ते जाऊन कदाचित हिमवृष्टी जास्त होऊन कदाचित ती ट्रिप कॅन्सल सुद्धा होत असेल. बरोबर. असे सुद्धा अनुभव आता हिमाचलमध्ये बर्फ खूप वर्षांनी एवढा पडलाय येस की रस्ते पूर्ण ब्लॉक झालेले. आजची सकाळी न्यूज बघितली, पूर्ण रस्ते ब्लॉक केलेले आहेत. ओके. तिथले जे टुरिस्ट आहेत, हा आता लॉंग विकेंड होता, 2-3 दिवसाचा टुरिस्ट खूप होते, त्यामुळे हे टुरिस्ट पूर्ण अडकलेले तिथे. पण ग्राउंड लेवलला त्यांची पूर्ण सर्व्हिस आणि तिथलं जे सरकार आहे ते पूर्ण त्यांना मदत करतंय ओके. आणि रस्ते मोकळे करायचं काम चालू आहे. तर हा जो प्रॉब्लेम येतो की हा नेक्स्ट टाइम जे लोक आता जाणारे असतात की ती टूर कॅन्सल करतात. ओके. आता माझे परवाच 2 दिवसांनी अजून एक कपल चालले हिमाचलला हनीमूनसाठी, तर त्यांनी मला फोन केला होता कालच, सर आमचं टूरचं कसं होईल. मी बोललो 1 दिवस थांबा, आपण वेट करू, त्यानंतर आपण डेस्टिनेशन चेंज करू. येस. तर हे त्यांना मी धीर दिला की बाबा तुम्हाला जायला देतो, मी कुठेतरी पाठवतो. येस. मग कॅन्सल होते टूर, म्हणजे पैशापेक्षा त्यांना महत्वाचं जास्त असेल की कारण 3 महिन्यापूर्वी त्यांनी प्लॅनिंग केलं असेल एखाद्या टूरचं आणि ऐन वेळेला ती कॅन्सल होते, म्हणजे त्याचं दुःख सगळ्यात जास्त असेल. सगळ्यात असं जास्त मला दुःख वाटतं. त्यांना असतं. बरोबर. येस. मोठमोठे ब्रँड जे आहेत ते त्यांच्या बजेट आणि नावावरती चालतात. मग तुमच्यासारखा छोटा एंटरप्रेनर त्यांच्या सावलीत कसा उभा राहतो सर? नक्कीच प्रश्न खूप चांगला आहे तुमचा की मोठमोठे ब्रँड तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप आहेत. येस. पण याच्या मागचं कारण असं आहे की त्यांचा हा बिझनेस हा वडिलोपार्जित आहे, नाहीतर त्यांना कोणतरी मोठा इन्व्हेस्टर भेटलेला असतो. ओके. त्याच्यामुळे हे ब्रँड मोठे झालेले आहेत. ओके. पण हे ब्रँड जेव्हा काम करतात ना तेव्हा त्यांची टीम ही कॉल सेंटर प्रमाणे काम करते. ओके. आणि आम्ही जे छोटे एंटरप्रेनर आहेत या बिझनेसमधले, तर आमची टीम ही ग्राउंड लेवलला काम करते आणि त्यांचा कॉन्टॅक्ट हा स्वतः आमच्याशी 1 to 1 असतो. ओके. तर हा फरक आपल्याला जाणवतो, कारण की कॉल सेंटर मधला जो व्यक्ती असतो तो त्वरित अँसर देऊ शकत नाही. ओके. तर ग्राहकाला काय पाहिजे की ग्राउंड लेवलला आपलं काम त्वरित झालं पाहिजे. ओके. जसं की तुम्ही मगाशी म्हटलात की मोठा इन्व्हेस्टर त्यांच्याकडे असतो, बरोबर. मग बराचसा पैसा ही लोक ब्रँड वाढवण्यात दाखवण्यात खर्च करतात. नक्कीच, कारण की यांना बिझनेसपेक्षा ब्रँड करणं हे मोठं यांचं एम असतं. ओके. कारण की आपलेच ग्राहकांचे पैसे घेऊन हे लोक त्यांच्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करतात. ओके. ब्रँड वाढवण्यासाठी. ओके. मग असं सुद्धा असू शकतं की जे कॉल सेंटरला एसी मध्ये बसलेले लोक ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाहीत, कदाचित नाही करू शकत. हा, परंतु ग्राउंड लेवलला असणारे लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, असं तुमचं म्हणणं आहे. नक्कीच, कारण की ग्राउंड लेवलच महत्वाची आहे. येस. तो जेव्हा कॉल सेंटरला फोन लागायलाच कमी कमी अर्धा तास लागतो. येस. आणि आम्हाला जे कॉल करतात आम्ही त्वरित कॉल उचलतो, कारण की आम्ही 24/7 ग्राहकांसाठी अवेलेबल आहेत. म्हणजे प्रस्थापित जे ब्रँड्स आहेत किंवा ह्याच्या पुढे सुद्धा मोठमोठे ब्रँड्स तयार होतील तरी सुद्धा छोटे छोटे टूर ऑपरेटर असतील ते सुद्धा आपला बिझनेस चांगल्या प्रकारे रन करू शकतात. नक्कीच करू शकतात, कारण की त्यांच्यामध्ये एवढी धमक असते की ते ग्राउंड लेवलला काम करतात. टूर बिझनेस सुरू करताना सर्वात आधी काय जमलं पाहिजे सर? नेटवर्क, पैसा की नॉलेज? अतिशय सुंदर प्रश्न विचारला सर तुम्ही, कारण की ह्या तिन्ही गोष्टी व्यवसायामध्ये खूप महत्वाच्या आहेत. येस. नेटवर्क तर पाहिजेच, नॉलेज तर मस्ट इम्पॉर्टंट आहे आणि पैशाची गरज तर बिझनेसमध्ये लागतेच. येस. याच्याबद्दल मी सांगायचं झालं तर नॉलेज म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी टुरिझममध्ये एज्युकेशन केलेलं आहे. येस. कारण की माझी सुरुवातच टुरिझममध्ये एज्युकेशन करून झालेली आहे. त्याच्यानंतर मी 2 वर्ष जॉब केलेला आहे स्वतः, त्यामुळे मला नॉलेज तर मिळालेलं आहे त्याच्यामध्ये. ओके. तर नॉलेज मिळाल्यानंतर मी जॉब केल्यानंतर की मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू करायचा निर्णय घेतला. तर नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की डेस्टिनेशन नॉलेज, ओके, जागेचं त्या ऑन स्पॉट जे आपल्याला लागतं त्याचं नॉलेज सगळं आपल्याला पाहिजे. डेस्टिनेशन नॉलेज तर खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये आपल्याला. ओके. म्हणजे ह्याच्यात काही कोर्सेस सुद्धा आहेत? यस, नक्कीच. ओके. याच्यामध्ये टुरिझमचे कोर्स पण आता खूप कॉलेजमध्ये चालू झालेले आहेत, कारण की टुरिझम हा बिझनेसच खूप फ्लोमध्ये चालला आहे. ओके. कारण की फिरायची आवड तर प्रत्येकाला आहे, तर त्यामुळे कोर्सेस हे खूप अवेलेबल आहेत. त्याच्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर मी नक्की तुम्हाला देऊ शकतो. जर तुम्हाला त्याच्याबद्दल एज्युकेशन करायचं असेल ओके. तर आम्ही स्वतः एज्युकेशन केलेलं आहे.
तर त्याची माहिती मी नक्की तुम्हाला देऊ शकतो कोणाला पाहिजे असेल तर. नेटवर्क कसं वाढवलं सर? नेटवर्क वाढवण्याचं म्हणजे याच्यामध्ये आपले स्वतःचे जे ओळखीचे लोक आहेत, येस. हे पहिले माझे स्वतः ग्राहक होते. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की नेटवर्क वाढवण्यामध्ये एक प्रत्येकाशी 1 to 1 करणं, आपला बिझनेस समजावून सांगणं. त्याचबरोबर मी आता स्वतः एक सॅटर्डे क्लब म्हणून या नामांकित क्लबमध्ये मी सदस्य आहे. ओके. त्यातनं मला चांगला बिझनेस मिळतोय. ओके. तर हे बिझनेस नेटवर्क आहेत की त्याच्यानुसारच नेटवर्किंग आपली वाढत जाते, आपल्या बिझनेसचं प्रमोशन आपण करू शकतो आणि त्याच्यानुसार मला ग्राहक मिळत असतात. येस. आणि नेटवर्कमध्ये बघायला गेलं तर जे रिपीटेड क्लायंट आहे हे तर माझे ग्राहक आहेच, येस. आणि माऊस पब्लिसिटीने आलेले ग्राहक आहेत, कोणी रेफरन्सने दिलेले ग्राहक आहेत. हे सगळे नेटवर्कमध्ये आपण करू शकतो. ओके. म्हणजे ॲक्च्युली तुमचा प्रवास असाच चालू झाला आहे, नॉलेज, नेटवर्क आणि पैसा. हां, परंतु बरेच लोकांचा प्रवास उलटा असतो, उलटा असतो. पैसा, नेटवर्क मग आणि नॉलेज नॉलेज घेतात. काय सांगा? राईट. तर आमच्याकडे आम्ही आता सर्वसामान्य कुटुंबातनं मी पुढे आलेलो आहे. ॲक्च्युली माझी आईवडिलांचं म्हणजे शिक्षण वगैरे सगळं आमचं गावा साईडला झालेलं आहे. ओके. त्यामुळे आम्ही जेव्हा आईवडील जेव्हा मुंबईत आले तेव्हा हे रिकाम्या हाती आलेले होते. ओके. पण त्यानंतर त्यांनी जे समाजामध्ये नाव निर्माण केलं त्याचा फायदा आज मला माझ्या व्यवसायासाठी होतोय. ओके. तर हे नेटवर्क मला त्याच्याकडनं मिळतंय. आणि पैसा बघायला गेलं तर पैसा उभा करणं खूप मोठी गोष्ट आहे. थेंबे थेंबे तळे साचेल ह्या आम्ही म्हणीनुसार आम्ही आता तो पुढे पुढे आमचा व्यवसाय करत आहेत. ओके. कारण की पैसे तर इम्पॉर्टंट आहेच त्या व्यवसायामध्ये. बजेट कमी पण अपेक्षा जास्त, असा ट्रॅव्हल स्कॅम आपल्याबरोबर ग्राहक करतो का, किंवा ग्राहकाबरोबर असा ट्रॅव्हल स्कॅम होतो का? नक्कीच. प्रत्येक ग्राहक हा येतो ना आपल्याकडे, हं. तो बजेट कमी आणि सुविधा जास्त ह्या Yes. हेतून येतो. बरोबर. प्रत्येक ग्राहक. तर त्याच्याबद्दल आपण त्यांना समजून देणं किंवा त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगणं, बजेटनुसार त्यांना देणं हे आपलं काम आहे. बरोबर. असाच एक स्कॅम माझ्यासोबत आमच्या ग्राहकासोबत झाला होता ओके. की एक ग्राहक माझ्या ऑफिसचा नियर बाय राहतो. कदाचित तो माझ्या चेहरा ओळखीचा होता, त्यामुळे तो माझ्या ऑफिसला आला की बोलला की मला हनीमूनला जायचं आहे, माझं 2 महिन्यांनी लग्न आहे. येस. तर मी बोललो ठीक आहे, कुठे जायचं तुम्ही प्लॅन करताय, त्यांना विचारलं. तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला हिमाचलला स्नोसाठी जायचं आहे. ओके. बोललो ठीक आहे. त्यांना मी हिमाचलचं पॅकेज प्रोव्हाइड केलं. ओके. आणि त्यांची वाईफ जी होणार होती ती पण पॅकेज बघत होती. मुंबई साईडला वगैरे ती राहतात, तिकडे घाटकोपर साईडला राहत होते. तर ते सुद्धा पॅकेज बघत होते. ओके. तर ते पॅकेज बघताना त्यांना रेटमध्ये तफावत आली. ओके. उदाहरणार्थ माझं पॅकेज जर 32,000 पर कपल होतं, तर त्यांचं पॅकेज हे 30,000 पर्यंत या 30,100 पर्यंत ते त्यांना देत होते. तर त्याच्यामध्ये मी त्यांना एक्सप्लेन करून सांगितलं की ह्या पॅकेजमध्ये ही गोष्ट आहे, ह्या पॅकेजमध्ये आमच्यामध्ये आम्ही ही देतोय. जसं पहिले मी सांगितलं की हॉटेल्स लांब असतात कमी पॅकेजमध्ये, येस. आम्ही हॉटेल त्यांना मार्केटमध्ये देतो हे सांगितलं. आमची कॅटेगरी सांगितली, हॉटेलमधले इन्क्लुजन एक्सक्लुजन जे काय आहे ते सांगितले. पण शेवटी काय बाईचंच पुढे चाललं आणि तो पॅकेज तिकडे कन्फर्म झाला. ओके. त्यांचंच वरचीट बाजू झाली आणि तोच वरचढ बाजू plan झाला झाली. असावा कदाचित. आणि तो प्लॅन त्यांचा पास झाला. ओके. मग मी ग्राहकाला फोन केला, सर तुम्ही पॅकेज बुक करायला काय झालं? तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या वाईफने पॅकेज बुक केलेलं आहे, त्यांना ऑनलाईन दिल्लीवरून कुठून तरी असा असा रेट मिळालाय, त्याच्यामुळे अजून त्यांनी डिस्काउंट देऊन त्यांनी सांगितलं 2 दिवसात बुक करा, एवढा डिस्काउंट तुम्हाला देतो. ओके. त्यानुसार त्यांनी पॅकेज बुक केलं. ती गोष्ट जी संपली त्यानंतर तो ग्राहकाचा आणि माझा काही संबंध जास्त आला नाही. 2 महिन्यांनी बरोबर सकाळी 8:30 वाजताच फोन वाजला. तर मला असं कदाचित वाटलं की ह्या कस्टमरने पॅकेज बुक करायसाठी फोन केला असेल. ओके. पण नंतर असं समजलं की त्या कस्टमर सोबत स्कॅम झाला होता हो. सकाळीच. कारण की त्यांची बॉम्बे टू चंदीगड 5:30ची फ्लाईट होती. ते 7:30-8 वाजता एअरपोर्टला पोहोचले ओके. आणि ड्रायव्हरला फोन केला, ड्रायव्हरचा फोन स्विच ऑफ होता. ओके. डेस्टिनेशनला गेल्यावरती. डेस्टिनेशनला एअरपोर्टला उतरल्यावरती. ओके. तर गाडी नंबर बघितला तर तिथले लोक बोलले ऐसा गाडी हमारा पास इधर नाही आहे. या मोबाईल नंबर पण त्यांनी लावून बघितला, फोन बंद होता. त्यानंतर त्यांना समजलं की स्कॅम झालाय म्हणून. त्यानंतर त्यांनी सकाळीच मला 8:30-9 वाजता फोन केला, सर आमचं असं असं झालंय, आम्हाला काहीतरी तुम्ही हेल्प करा. म्हणजे पुन्हा फोन तुम्हालाच आला? मला आला. कारण की त्याला मी तेवढा विश्वास दिला होता. येस. कारण की माझं पॅकेज काय आहे त्याला मी समजून सांगितलं होतं, पण शेवटी त्यांच्या वाईफ समोर त्यांचं काय चाललं नाही. येस. तर मग त्यांनी फोन केला, मी बोललो असं झालं, म्हटलं मला नंबर पाठवा त्या ड्रायव्हरचा, मी फोन चेक करतो, माझ्या सप्लायर दाखवतो. तर तो फेक माणूस होता आणि ते पण दिल्ली साईडची गाडी होती ओके. आणि हे होते चंदीगडला. तर त्यानंतर मी त्यांना सांगितलं तुमचे हॉटेल कोणते बुक आहे ते मला सांगा. तिथे फोन लावला, मी स्वतः फोन लावला हॉटेलला, ते नाव सांगितल्यावरती बोललो ऐसे ऐसे कस्टमर है, इनका हॉटेल बुकिंग है क्या? ते बोले सर हमारे पास ऐसा कोई नाम का बुकिंग नहीं है. अरे बाप. त्या कंपनीचं नाव घेतलं XYZ, त्या कंपनी नावाने बुकिंग आहे का? बोलतो नाही, ये भी कंपनी का नाम से बुकिंग नाही आहे. त्यानंतर मी त्यांना सांगितलं सर तुमचे हॉटेल बुकिंग पण नाहीये पुढे. मग सर बोलले की तुम्ही मला ऑन दी स्पॉट काहीतरी करून द्या. मी माझ्या सप्लायरला बोललेलो होतो सकाळी की असं असं माणूस आहे का? त्यांनी सांगितलं की आपल्या गाडी रेडी आहे, त्यांना सांग आपण गाडी देऊ लगेच. ओके. अर्धा 1 तासात गाडी आली, त्यांना पुढे आम्ही शिमल्याकडे रवाना केलं
आणि शिमल्याला हॉटेल बुक करून टाकली पुढची मी. ओके मग ह्या प्रवास त्यांचा तिथून चालू झाला. आल्यावरती ते कस्टमर दोघं मला भेटायला आले. ओके तेव्हा त्यांनी जो हा एक्सपिरियन्स सांगितला तर त्यांचं म्हणणं एकच होतं की सर लोकल लेवलला जे असतात ना त्यांच्याशी काम करणं महत्वाचं आहे. जबरदस्त. भले 1000 रुपये जास्त गेले चालतील पण जे आपल्या जवळ आहेत रोजचं उठणं बसणं रोजचा चेहरा बघायचा मला त्या माणसाचा त्यासोबत मी स्कॅम करू शकत नाही. येस 100%. तर ही लोकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की आपल्या लोकल एजंटकडनंच बुकिंग केली पाहिजे. जबरदस्त. कारण की उद्या जाऊन तुम्ही त्याला हक्काने बोलू शकता साहेब असा असा प्रॉब्लेम झालेला आहे. येस प्रॉब्लेम तर होत नाही बरोबर. कारण की आपल्याला पुढे धंदा वाढवायचा आहे. येस. तर ह्या गोष्टी एक समजतात. नामांकित टूर्स कंपन्या मास टूर अरेंज करतात बरोबर. परंतु तुम्ही मास्टला न जाता क्लास का निवडता? नक्कीच क्लास निवडण्याचं कारण असं आहे की आपले जे क्लायंट आहेत त्यांना आपण कस्टमाइज टूर प्रोव्हाइड करतो. येस कस्टमाइज टूरचा अर्थ काय की आपण त्यांना त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या योजनेनुसार त्यांना टूर देतो. येस आणि जे मोठ्या मोठ्या नामांकित कंपन्या आहेत त्यांचे ग्रुप टूर जे असतात ह्या ग्रुप टूरमध्ये त्यांच्या इटनरीनुसार त्यांना फॉलो करावं लागतं. बरोबर. उदाहरणार्थ समजा एखाद्या क्लायंटची तब्येत सकाळी खराब झाली ओके तर त्या ग्रुप टूरमध्ये त्याला सकाळी 10 वाजता हॉटेल सोडणंच आहे. 100%. नाहीतर ते काय सांगतील तुम्हाला की पुढच्या तुम्ही स्वखर्चाने पुढच्या डेस्टिनेशनला या. या राईट. पण आपल्या कस्टमाइज टूरमध्ये जर एखाद्याची तब्येत खराब झाली तर आपली गाडी पहिले हॉस्पिटलला जाते. बरोबर. त्यानंतर पुढची प्रोसेस चालू होते की Yes. टूर पुढे करायची की नाही करायची. येस पण ह्या ग्रुप टूर मध्ये त्या कस्टमरला तिथे सोडलं जातं Okay. आणि पुढचे 40 जण पुढे घेऊन जातात. ओके. त्यामुळे तर हा येऊ शकतो. हा फरक आपल्यामध्ये आहे कस्टमाइज टूर मध्ये. आणि ते तुम्ही म्हणतात की क्लास का निवडला येस. तर हा क्लासचं महत्व हे आहे. सिनियर सिटीजनसाठी टूर डिझाईन करताना सगळ्यात मोठे चॅलेंजेस काय येतात सर? सिनियर सिटीजन टूर जेव्हा आपण करतो त्या टायमाला एकतर सिनियर सिटीजनचे क्वेश्चन खूप असतात. येस त्या क्वेश्चनला उत्तर द्यावं लागतात. बरोबर. परत दुसरी गोष्ट की त्यांच्या फॅमिली मेंबर्सशी आपल्याला अटॅच राहावं लागतं. कारण की सिनियर सिटीजन असल्यामुळे फॅमिली मेंबरची पूर्ण अटॅचमेंट ही महत्वाची असते आमची पण. राईट. त्याचबरोबर त्यांच्या हेल्थ इश्यूवरती पण आम्हाला लक्ष द्यावं लागतं. ओके. आणि डेस्टिनेशन चॉईस करताना की सिनियर सिटीजनचे डेस्टिनेशन आम्हाला म्हणजे काळजीपूर्वक चॉईस करावं लागतं ओके. की तिथे त्यांना कोणता प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. उदाहरणार्थ केदारनाथ जर जात असेल सिनियर सिटीजन त्यांना हेलिकॉप्टरची बुकिंग आम्हाला करून देणं गरजेचं आहे ओके. किंवा पालखीची सुविधा करून देणं गरजेचं आहे. ओके. ह्या गोष्टी ज्या असतात या सिनियर सिटीजनसाठी आम्ही प्रोव्हाइड करतो. इव्हन जर तुम्ही सिनियर सिटीजनचा फॉर्म भरताना त्यांना आता काही बरेचसे हेल्थ इश्यू असतात बरोबर. जसं की शुगरचा प्रॉब्लेम असेल काय असेल मग त्यांच्या जेवणाची तशी तुम्ही व्यवस्था करता का? नक्कीच नक्कीच. त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या जे मेडिसिन असतात त्याच्या वेळेच्या अगोदर आपण सगळं त्यांना फूड प्रोव्हाइड करतो. येस. परत त्यांना विदाऊट शुगर ह्या गोष्टी ज्या असतात येस. त्यांचं त्या हिशोबाने फूड प्रोव्हाइड करतो. एकंदरीत आपण जैन फूड पण प्रोव्हाइड करतो वेगळं जैन लोकांसाठी की Okay. त्याच्यानुसार त्यांना ते जेवण सोयीस्कर झालं पाहिजे येस. की हे आम्ही पूर्ण काळजी घेतो. ओके. त्यामुळेच कदाचित ग्राउंड लेवलला तुम्ही काम करताना बरोबर. तो ग्राहक तुमच्याशी जास्त Attach attach असू शकतो. बरोबर. टूर ऑपरेटरचा खरा प्रॉफिट कुठे असतो? म्हणजे पॅकेजमध्ये का रिपीटेड कस्टमरमध्ये? रिपीटेड कस्टमरमध्ये खरा प्रॉफिट आहे आमचा. ओके. कारण की जे क्लायंट फिरायला जातात ओके. आणि ते जे हॅपी फेस घेऊन येतात ओके. तो आमचा खरा प्रॉफिट आहे. जबरदस्त. कारण की त्यांचं जे सुख असतं हे जेव्हा आम्हाला कळतं किंवा त्यांच्या रिव्ह्यू वरून कळतं किंवा त्यांचे फोटोज आमच्याकडे येतात त्याच्यावर आम्हाला लगेच समजून जातं की हे किती खुश आहेत. Yes. व्हॅल्यू ऑफ मनी तेव्हा आम्हाला समजते Yes. की त्यांनी इन्व्हेस्ट केलेल्या पैशाची खरंच एक व्हॅल्यू झालेली आहे. मग त्यातून रेफरन्स जनरेट होतात माउथ नक्कीच. पब्लिसिटीने? एकदा माणूस फिरायला गेला आमच्याकडनं ओके. की तो रेफरन्स दिल्याशिवाय राहत नाही. जबरदस्त. कारण की तीच आमची खरी कमाई आहे ना. ओके. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की रेफरन्स हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. ओके. आणि माउथ पब्लिसिटीवरतीच आमचं काम चालू आहे सध्या तरी. ओके. कारण की आम्ही ऑनलाईनमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये ₹1 इन्व्हेस्टमेंट अजून आजपर्यंत केलेलं नाहीये. ओके. तर त्यानुसार आमची माउथ पब्लिसिटी जी आहे आणि रिपीटेड क्लायंट आहेत तेच आमचे खरे प्रॉफिट आहेत. म्हणजे रिपीटेड कस्टमर आणि माउथ पब्लिसिटी हाच तुमच्या व्यवसायाचा एक मजबूत कणा बरोबर म्हणता येईल. बरोबर तुमचे क्लायंट टूरला गेल्यावरती तिथे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली बरोबर. तर तुम्ही ऍज अ ऑपरेटर ती परिस्थिती कशी हँडल करता? खरं सांगायला झालं तर आमचे जे ग्राउंड लेवलचे सप्लायर आहेत येस. पहिले ते आमच्याशी कनेक्ट असतात. ओके. त्यानंतर त्यांना आम्ही जे कस्टमर आहेत आमचे त्यांना एक तर सुरक्षित स्थळी आम्ही स्थलांतर करतो. ओके. कारण की ते खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण की आपत्कालीन परिस्थिती काय उद्भवते ते सांगू शकत नाही आपण. बरोबर. त्याच्यानंतर 1-2 दिवसात आपण थोडा वेट करतो की परिस्थिती जर सुधारत असेल ओके. तर आपण ती टूर पुढे एक्सटेंड करतो. ओके. नसेल होत तर ते कस्टमरला आपण रिपीट आपल्या घरी बोलवतो. ओके. तर त्याच्यामध्ये जी प्रोसेस असते एक तर फ्लाईट तिकीट पुढचे बुकिंग असतात आपल्या डेटचे पूर्ण. बरोबर.
तर फ्लाईट तिकीटची डेट चेंज करणं किंवा त्यांचे फुल कॅन्सलेशन घेणं, ओके ह्या गोष्टी पूर्ण आमच्या टीमचं काम आहे. ओके. तर ते पूर्ण प्रोसेस झाल्यावरती आम्ही त्याच्यावरती हे करतो, निर्णय घेतो. मग ते क्लायंटला पैसे रिफंड करता की कसं? आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर ते क्लायंटला 100% आपण रिफंड करतो. ओके पण काही काही क्लायंट असेल की ते पैसे रिफंड घेत नाही, पण Okay. नेक्स्ट टूरला ते पैसे आपण एक्सटेंड करतो, ओके, म्हणजे ऍडजस्ट करतात, ऍडजस्ट करतो. राईट. सर. तुम्ही ज्या डेस्टिनेशनला ऑलरेडी तुम्ही जाऊन आलात आणि तुम्ही क्लायंटला सांगताय की ह्या ठिकाणी तुम्ही गेलंच पाहिजे, बरोबर. अशी कोणती जागा आहे का? नक्कीच. मी ज्या ज्या ठिकाणी आता व्हिजिट केली अशा जागा तर भरपूर आहेत, पण मला सांगायला आवडेल की विदेशामध्ये आपण जर दुबईला गेलो ओके तर दुबईचं जे मॅनमेड बनवलेलं आहे स्ट्रक्चर, ओके ते खूप सुंदर आहे. ते प्रत्येकाने बघावं. ओके आणि तिथलं बुर्ज खलिफा झाला, दुबई फ्रेम झाली, म्युझियम ऑफ फ्युचर झालं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप बघण्यासारख्या आहेत, चांगल्या. Okay. आणि याच्यातनं काहीतरी शिकायला मिळतंय. तिथल्या रस्त्यावर जरी आपण गेलो तर तिथले नियम Yes. जे भारतात कोणीच पाहू शकत नाही. बरोबर. भारतातला ड्रायव्हर जर तिकडे गेला तर तो 100% फाईन घेऊनच परत येणार, ओके एवढी गॅरंटी मी देतो. Yes. कारण की तिथले नियम असे आहेत की पहिले रस्त्याने चालणाऱ्या माणसाला प्राधान्य दिलं जातं, Okay. नंतर गाडी पुढे जाते. Yes. ही गोष्ट मला तिथली खूप आवडली. Yes. आणि हे जर बघून जर लोक आले तर इथे शिस्तीने गाडी चालवतील एवढी गॅरंटी माझी. Yes. आणि माझा सुद्धा अनुभव सांगतो सर, मी दुबईला ट्रॅव्हल केलंय. आता तिथे जसं तुम्ही म्हटलात की लोकांना प्राधान्य दिलं जातं, बरोबर की बऱ्याच वेळा काय केलं जातं की आपल्याकडे सिग्नल लागल्यानंतर लोक जातात किंवा गाड्या जातात. बरोबर तिथे त्या लोकांनी अशी फॅसिलिटी करून ठेवली की तुम्ही बटन दाबायचं, आपोआप सिग्नल लागणार आणि तुम्ही जाऊ शकता. बरोबर नक्कीच त्यामुळे ही फॅसिलिटी मला चांगली आहे. विशेषतः आवडली तिथली. हो. तर जसं की तुम्ही दुबईचं उदाहरण दिलं, तर भारतात असं मिळतं जुळतं ठिकाण कोणतं आहे का? भारतातले सगळेच डेस्टिनेशन खूपच चांगले आहे, माझ्या माहितीप्रमाणे. येस. पण त्याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर सिक्कीम, दार्जिलिंग साईड झाली ओके किंवा राजस्थान झालं, हम्म. तिथलं जे कल्चर आहे, तिथलं जे क्युझिन आहे, हे खूप चांगलं आहे. ओके मग तिकडे पण लोकांनी जर आपल्या भारतातल्या लोकांनी तिकडे जास्त व्हिजिट केली येस तर आपल्या भारताचा जीडीपी पण वाढू शकतो येस आणि डेस्टिनेशन प्रमोट होऊ शकतं. येस. मग तुम्ही सजेस्ट असं कराल की सुरुवातीला अगदी तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर सुरुवातीला तुम्ही महाराष्ट्र एक्सप्लोर करा, नंतर भारत एक्सप्लोर करा, नंतर मग जगाच्या बाहेर बरोबर. कुठेही जा. जो माणूस घरातनं बाहेर निघालाच नाहीये ओके तर त्यांनी पहिले महाराष्ट्रात फिरणं गरजेचं आहे. ओके त्याच्यानंतर मग तो भारतातले एक एक डेस्टिनेशन घेऊन तो फिरू शकतो. हे तुम्ही. जसं की मोदी साहेबांनी सांगितलंय की आपल्या देशातले 15 राज्य तरी तुम्ही कमीत कमी फिरले पाहिजे. तर त्या हिशोबाने आपण जर फिरलो त्यानंतर मग आपण बाहेरदेशात गेलो तर आपल्याला तिथलं नॉलेज वगैरे भेटू शकतं. येस आणि बाहेरदेशात जाणं हे गरजेचं आहेच आपल्यासाठी, कारण की तिकडच्या ज्या संस्कृती आहे, तिकडचे जे नियम आहेत, हे सगळे आपल्याला बघायला भेटतील. येस. सर, कस्टमरचा असा विचित्र शॉकिंग असा अनुभव कोणता आहे का जो तुम्हाला आला? नक्कीच आहे माझ्याकडे एक असा अनुभव. एक माझे क्लायंट आहेत जे हनीमूनसाठी गेले होते फुकेट अँड क्रॅबीला. येस. त्यांच्याबद्दल असं घडलं की त्यांचा पासपोर्ट तिकडे हरवला, ओके असं त्यांना वाटलं, ओके पण तो पासपोर्ट हरवलेला नव्हता. हं. तर मग त्यांना तो पासपोर्ट शोधामध्ये त्यांनी खूप वेळ गेला त्यांचा. येस मग त्यानंतर त्यांनी मला कॉल केला की माझा पासपोर्ट हरवला म्हणून. येस तर मी बोललो की पासपोर्ट जर हरवला असेल तर तुम्हाला तिथे लोकल एम्बेसी, इंडियन एम्बेसीजला जाऊन तुम्हाला रजिस्टर करावं लागेल की माझा पासपोर्ट हरवलाय. येस. आणि चांगली गोष्ट एक होती की त्यांचा ट्रॅव्हल इन्शुरन्स होता, ओके आणि ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये पासपोर्ट लॉसला आपण क्लेम देतो की तो पासपोर्ट येस. रिटर्न त्यांना विदाऊट पासपोर्ट आपण इंडियात आणू शकतो. सर, मुद्दा आलायच, तर मला असं विचारावं वाटतं की एखाद्या अशी केस घडली की एखाद्याचा पासपोर्ट हरवला, तर त्याला काय आपण पर्यायी उपाय करू शकतो? त्याला पर्यायी उपाय तोच आहे की प्रत्येक देशामध्ये एक इंडियन एम्बेसीज असते. ओके. तिथे जाऊन आपल्याला संपर्क साधून त्यांची प्रोसिजर पूर्ण करावं लागते. येस. त्यानंतर ते आपल्या इंडियाशी संपर्क साधून त्यांच्या एम्बेसीज सोबत ते आपल्याला ट्रॅव्हल करायला त्यांच्या लेटरवरती अलाउड करतात. ओके. सर, तुम्ही ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स इंडस्ट्रीज का निवडली? म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये अपघाताने आलात की जाणून बुजून आलात? याची स्टोरी खूप निराळी आहे खरं बघायला गेलं तर. ओके. खरं तर माझं जे एज्युकेशन झालंय ते मी 10वी पर्यंत तर नॉर्मल एज्युकेशन झालं माझं, ओके. पण 12वीला मी 12वी फेल झालो. ओके. आता लोकांना माहित नाही गोष्टी, काही काहींना माहिती आहेत. येस. मी 12वी फेल झालो. तर घरचे बोलायला लागले तू काहीच करू शकत नाही. ओके. आता तर 12वी फेल झालो म्हटल्यावरती सगळे लोक वेगळ्या दृष्टीने बघतात. बरोबर. तर मग असंच माझी बहीण स्वतः एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे या कॉलेजमध्ये लेक्चरर होती, आणि त्याच कॉलेजमध्ये एक टुरिझमचा कोर्स होता ओके. की जिथे जास्त अभ्यास करावा लागत नाही असं ओके. तिचं म्हणणं होतं. ओके. तर मी बोललो ठीक आहे, आता बहीण बोलते तर जाऊन बघू, कारण की बहीण माझ्यापेक्षा हुशार होती. ओके. ऑब्व्हियसली घरातला एक जण हुशार असतोच. तर तिने मला सजेस्ट केलं की टुरिझम मध्ये ऍडमिशन घे. ओके.
तिच्या म्हणण्यानुसार मी ऍडमिशन घेतली आणि 3 वर्षाचा टुरिझमचा कोर्स मी नित्य नियमाने केला. ओके. त्याच्यामध्ये मला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन भेटलं. जबरदस्त. आता हे जे 12वी नापास झालं होतं हे क्वेश्चन लोकांना तिथे मी त्याचं उत्तर दिलं. ओके. त्यानंतर मी कॉलेजतर्फे इंटर्नशिपला लागलो. ठाण्याला एक ट्रॅव्हल पॅक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी होती. तिथे मी 6 महिन्याची इंटर्नशिप केली. तिथले मालक होते मिस्टर सुनील देशपांडे म्हणून. त्यांच्याकडे मी शिकलो. खरं तर टुरिझम काय असतं हे तिथून मला शिकायला भेटलं त्यांच्याकडनं. त्याचबरोबर मार्गदर्शनाला रेखा मॅडम होत्या, आमच्या जनरल मॅनेजर होत्या ऑफिसच्या. त्यांच्याकडनं शिकत असताना तिथेच मी पुढे जॉब कंटिन्यू केला 1.5 वर्ष. 1.5 वर्ष जॉब कंटिन्यू केल्यानंतर माझ्या डोक्यात मनात विचार आला की आपण आता स्वतःचा बिझनेस चालू केला पाहिजे. कारण की लोकांकडे बघून, मराठी उद्योजकांकडे बघून असं मला वाटतं आपण पण एक उद्योजक व्हायला पाहिजे. हे माझं पहिलेच स्वप्न होतं खरं तर उद्योजकाचं. तर तिथे बघता बघता मी माझा स्वतःचा बिझनेस असा घरून चालू केला की माझे जे ओळखीचे क्लायंट आहेत, लोक आहेत, चालू केला. 2015 साली मी माझं नाव रजिस्टर केलं. ह्या नावामध्ये पण मी माझ्या बहिणीचं नाव टाकलंय. ओके. भाग्यदीप हॉलिडेज हे जे नाव ठरवलंय हे माझ्या मम्मीने ठरवलं होतं. ओके. त्याच्यामुळे भाग्यश्री माझ्या बहिणीचं नाव आहे आणि दीपक माझं नाव आहे. ओके. याच्यात हे ऍड करून भाग्यदीप हॉलिडेज हे नाव आम्ही सुचवलं. म्हणजे डन केलं. ओके. म्हणजे हा व्यक्ती काहीच करू शकत नाही, इथून चालू झालेला प्रवास हा व्यक्ती बरंच काय करू शकतो. आता तुमचे नातेवाईक किंवा तुमचे आई वडील तुमच्याकडे पाहताना कसं पाहतात? पहिली गोष्ट तर माझ्या आई वडिलांचा व्यवसाय यालाच विरोध होता. ओके. कारण की आमची जी पूर्ण फॅमिली आहे ती पूर्ण नोकरदारी ह्या याच्यातनं पुढे आलेली आहे. माझी आई शिक्षक होती, वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते. फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये बिझनेस नावाचा प्रकारच नव्हता. सगळे जॉबसाठी पहिले प्राधान्य द्यायचे. तर त्यामध्ये मी बिझनेस करत असताना त्यांना वाटायचं की आपला मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही असं त्यांच्या डोक्यात थिंकिंग होती. पण त्या थिंकिंगचं उत्तर मी आता त्यांना दिलेलं आहे. ओके. कृतीतून दिले आणि बऱ्याचशा कृतीतून दिलेलं आहे. त्यांचंच नाही, बऱ्याचशा नातेवाईकांची हीच असते की बाबा बरोबर काय बिझनेस नाही करू शकत. पहिलेच लोकांचं असं असतं की भाऊ बिझनेस मध्ये उतरला म्हणजे तुला लॉस आहे, नुकसान आहे. हे जे त्यांच्या डोक्यात आहे ते तर मला असं वाटतं की लॉस नुकसान हे कोणतीच गोष्ट बिझनेस मध्ये असते, पण शेवटी ते सांभाळणं आपलं काम असतं. असं मराठी नवोद्योजक जे आता आहेत, जसं की ज्यांना फॅमिली बॅकग्राऊंड काहीच नसतं किंवा समाजाचं सुद्धा बॅकग्राऊंड काही नसतं, तर अशा उद्योजकांना जर का ह्या इंडस्ट्रीमध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल बरोबर, तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? नक्कीच त्यांना मार्गदर्शन मुलाच राहील, कारण की मी त्यातनंच वरती आलेलो आहे. ओके. आणि त्यांनी पहिली गोष्ट टुरिझमचं नॉलेज घेतलं पाहिजे, डेस्टिनेशन नॉलेज घेतलं पाहिजे, त्यानंतर ह्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे. ओके. कारण की नॉलेज हे खूप महत्वाचं. तुम्हाला पहिलेच मी तेव्हा सांगितलं की नॉलेज खूप महत्वाचं आहे. तर त्यांना कोर्स कुठले पाहिजे असेल तर त्याच्याबद्दल मी त्यांना सजेस्ट करू शकतो. ओके. कोणते कोणते कोर्स केले पाहिजे टुरिझममध्ये. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे तिथून मी डिप्लोमा केलेला आहे. त्याचबरोबर गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तिथून माझी डिग्री कंप्लीट झालेली आहे. तिथून पण मला चांगलं शिकायला भेटलं. ओके. तर ह्या गोष्टी त्यांना पण तिथून शिकता येतील आणि ते त्यांचा व्यवसाय करू शकतील. तुम्ही असं काय फ्रँचायझी मॉडेल सर काढलंय का की जेणेकरून त्यांना त्यासाठी उपयोगाला येईल, की जेणेकरून त्यांना पुन्हा त्या डेस्टिनेशनला जाऊन तिथलं नेटवर्क तयार करण्यासाठी श्रम घ्यावे लागणार नाहीत, की ज्यांना फक्त स्वतःचं नेटवर्क तयार करण्यासाठी ते करू शकतात? तर असं काय तुम्ही प्लॅनिंग केलंय का? आमचं फ्रँचायझी मॉडेल ऑलरेडी रेडी आहे. ओके. त्याच्यावरती थोडे चेंजेस बाकी आहेत, म्हणून ते आम्ही वेबसाईटवर अजून अपलोड केलेलं नाहीये. पण काही दिवसातच आमचं फ्रँचायझी मॉडेल पण तयार होईल. आता तर आमच्या फ्रँचायझी मॉडेल सारखेच म्हणजे काही लोक जोडलेले आहे आमच्याशी, फक्त ते ऑफिशियली जोडलेले नाहीयेत. ओके. तर ते ऑफिशियल जोडायला 1 ते 2 महिने लागतील, त्यानंतर आम्ही ते नक्की तुम्हाला कळवू. तर सर अशा नव उद्योजकांना तुम्हाला जर का संपर्क करायचा असेल तर ते कसा तुम्हाला संपर्क करू शकतात ऍज अ फ्रँचायझी घेण्यासाठी? बरोबर, आम्हाला संपर्क करण्यासाठी आमची वेबसाईट आहे भाग्यदीपहॉलिडेज.com म्हणून. त्यानंतर आमचं कल्याणला ऑफिस आहे स्वतःचं. ओके. तिथे आमची टीम तिथे काम करत असते. तर तिथे येऊन पण ते आमचे संपर्क साधू शकतात, किंवा माझा नंबर मी तुम्हाला देतो, तो तुम्ही बायोमध्ये टाकू शकतात. तर ते मला स्वतःहून फोन करू शकतात. त्यांच्यासाठी माझा 24/7 टाइम अवेलेबल आहे. ते कधी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके. सर किती प्रकारचे असे टुरिझम आहेत की जे तुम्ही स्वतः त्यामध्ये डील करता? बरोबर, आपल्या टुरिझममध्ये प्रकार तर तसे खूप आहेत. ओके. एक तर मेडिकल टुरिझम झालं, आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे मेडिकल टुरिझम. त्यामुळे बिझनेस टुरिझम आहे, लिजर टुरिझम आहे, स्पोर्ट टुरिझम आहेत. ते खूप प्रकारचे टुरिझम आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. पण त्याच्यामध्ये मेडिकल टुरिझमला आता महत्व देण्यात येतं, कारण की परदेशातनं लोक मेडिकल टुरिझमसाठी
केरळ या ठिकाणी येतात ओके किंवा गोव्याला सनबाथ घ्यायला येतात. ओके तर त्याच्यामध्ये त्यांचं ट्रेंड खूप जास्त वाढलेलं आहे ओके की मेडिकलचा खर्च जो आहे तो बाकीच्या देशांपेक्षा आपल्या भारतात खूप कमी खर्चात होतो. ओके आणि बऱ्याचशा आयुर्वेदिक पद्धती सुद्धा असतील बरोबर. जेणेकरून त्या ट्रीटमेंट करण्यासाठी इथे येत असतील. हो, आयुर्वेदिकचे ट्रीटमेंट घ्यायला केरळला लोक आवर्जून जातात. ओके आपल्या भारतात ते जातातच, पण विदेशातनं पण लोक केरळला खूप मेडिकल ट्रीटमेंटसाठी जातात. ओके तर हे एक टुरिझमचाच भाग येतो. ओके ते जेव्हा येतात त्यांची ट्रीटमेंट झाल्यावरती आम्ही छोटीशी टूर त्यांना अरेंज करून देतो 2-3 दिवसाची, की ओके त्यांना रिलॅक्स होण्यासाठी. हम्म. परत बिझनेस टुरिझम असं म्हणायला गेलं तर आपले कॉर्पोरेट क्लायंट आहेत आमचे, हम्म. की त्यांची पॅन इंडिया ट्रान्सपोर्ट, हॉटेल बुकिंग हे सगळं आमच्याकडनं बुकिंग होते. त्यांचं जे काय एक्झिबिशन असतात हम्म. ते एक्झिबिशनचे पूर्ण मॉडेल आम्ही सेट करून देतो. त्यांचं पूर्ण ट्रान्सपोर्टेशन आमच्याकडे असतं. हम्म. हे बिझनेस टुरिझम मध्ये येतात. हम्म. बाकी स्पोर्ट टुरिझम मध्ये जसं समजा वानखेडे स्टेडियमला मॅच असेल मुंबईला, ओके तर माझा कोण क्लायंट बँगलोरचा असेल तर तो मॅच बघायसाठी नक्की मुंबईला येतो, तर तो Yes. माझ्याकडनं बुकिंग करतो. ओके परत त्यांच्यासाठी हॉटेल स्टे लागतो. ओके ह्या स्पोर्ट टुरिझम मध्ये जातात गोष्टी. ओके ह्या अशा प्रत्येक प्रकारचे जे टुरिझम आहेत त्या टुरिझम नुसार ते आपले बिझनेस वाढवण्यास मदत होते. येस म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी नवीन ऐकायला मिळत आहेत हो, की हे मेडिकल टुरिझम Yes. जे आहे स्पोर्ट टुरिझम, मेडिकल टुरिझम, बिझनेस टुरिझम हे खूप प्रकारचे वेगवेगळे टुरिझम याच्यामध्ये येतात. येस तर हे होते दीपक चौधरी सर. भाग्यदीप हॉलिडेज या नावाने कित्येक वर्ष ते टूर्स अँड ट्रॅव्हल्स ह्या व्यवसायात कार्यरत आहेत. आपण ह्या पॉडकास्टमध्ये त्यांचे ऐकले असे भन्नाट असे किस्से. ओके धन्यवाद दीपक सर, तुम्ही आमच्या आजच्या मधली ओळ उद्योजकतेची या पॉडकास्टमध्ये आलात आणि तुमचा अनुभव आम्हाला शेअर केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला चांगलं मार्गदर्शन देण्याची संधी इथे उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी पण तुमचे खूप खूप आभार मानतो. तुम्हाला जर का अशाच नवउद्योजकांचा प्रवास ऐकायचा असेल, त्यांची संघर्षगाथा ऐकायची असेल आणि त्या उद्योगामध्ये जर का तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही नेहमी पाहत राहा मधली ओळ उद्योजकतेची हा पॉडकास्ट चॅनल. हा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.